एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। भारताचा मुकुट समजतो तिथं होत असलेलं हे पर्यटन हे मुद्दामून तिथं जाणून बुजून या पर्यटनाला अडचण करण्याकरता हे मोठा घात केलेला आहे आणि त्या घटनेचा निषेध करण्याकरता कोणतेही शब्द पुरत नाहीत। इतका निषेध आपण पाकिस्तानचा करतोय, पण पाकिस्तानला आवर्जून लक्षात ठेवलं पाहिजे, हा काय 90चा भारत नाही, आज बदललेला भारत आहे। आज नरेंद्र मोदी साहेब असतील, आमचे अमित शहा असतील, महाराष्ट्रामध्ये आमचे नेते कालच तरी सांगितलंय की या सगळ्या गोष्टीचा एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलं की ईद का जवाब पत्थर से दिया जाएगा। ज्या पद्धतीनं हिंदूंना चून करून त्यांनी मारलेलं आहे, वेगळं वेगळं करून मारलेलं आहे, त्याच पद्धतीनं भारतातले जे आमचे सैनिक असतील ते पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांचे जे काही दहशतवादींचे अड्डे असतील ते हुडकून त्यांना संपवण्याचं काम आज नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये व्हायला पाहिजे, ही भारतीयाची अपेक्षा आहे। कारण हा हल्ला जो झाला आहे त्याचा निषेध पूर्ण देशामध्ये होत असताना प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या घरातलं कुणीतरी मेलंय, माझ्या घरातल्या लोकांना कुणाला तरी अपघात घडलाय, अशा पद्धतीच्या भावना देशवासियांच्या आहेत। त्यांनी आज जरी 27 लोकांना मारला असेल तर पूर्ण देश या सगळ्या घटनेने हळहळलाय। पाकिस्तानला याआधी सुद्धा आपण आपली ताकद दाखवलेली आहे, पण आज मी एक शिवसैनिक म्हणून नरेंद्र मोदी साहेबांना, अमित शहांना खऱ्या अर्थानं आव्हान करतो की आता खऱ्या अर्थानं पाकिस्तानवर आपण घरात घुसून त्यांना मारण्याची वेळ आज आपल्याला आलेली आहे आणि तेवढा सक्षम आपला भारत आहे आणि त्यांनी आता ते दाखवण्याची गरज आलेली आहे। खास करून मला काल आता काही आंदोलन झाले, त्याच्यामध्ये काही लोकांनी त्याच्यामध्ये राजकारण बोलण्याचा विषय केला। उबाडाच्या काही लोकांनी आता सांगितलं की ह्याच्यामध्ये देशातल्या काही जे इलेक्शन आले डोळ्यासमोर ठरवून त्यांनी काही गोष्टी केलेल्या आहेत। मी खास करून त्यांचाही निषेध करतो। देशावर एवढं मोठं संकट आलं असताना अशा पद्धतीच्या भावना व्यक्त करणं ही सुद्धा खूप लाजिरवाणी गोष्ट आहे। कुठं राजकारण करायला पाहिजे, कुठं नाही, देशाच्या पाठीमागं उभं राहत असताना सगळ्यांनी एकपणे एक खंबीर उभं राहणं गरजेचं असताना त्याच्यामध्ये वेगवेगळी धुपी तयार करण्याचं काम हे जाणून बुजून होत आहे। 90च्या दशकात ह्या पद्धतीचे हल्ले या देशावर होत होते, पर्यटकांना मारलं जात होतं, पण त्याच्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम हा देशभर भांडणं लावण्याचं काम सुद्धा पाकिस्ताननी ठरवून करण्याचं काम केलेलं आहे। पण हे संपूर्ण देशवासीय आम्ही एक आहोत आणि ही सगळा लढा आम्ही सगळे मिळून या पाकिस्तानच्या विरोधात लढण्याकरता सक्षम आहोत। हा मेसेज नरेंद्र मोदी साहेबांनी आणि अमित शहा साहेबांनी त्यांना देणं ही काळाची गरज आहे। या घटनेचा कुठल्याही शब्दात निषेध करावा तेवढा निषेध आहे। गेलेले होते ते भारतीय पर्यटक असतील, परदेशातील पर्यटक असतील, त्यावरती जो भ्याड हल्ला झाला आणि जो अतिरेक्यांच्या तर्फे पाकिस्तान जो हल्ला केलेला आहे तर त्या पाकिस्तानला याची किंमत चुकवावी लागेल। ठीक, भ्याड हल्ल्याचा मुर्दाबाद